किती छान ना. यावर्षी 2026ची सगळी सुरुवात आपली गुरुवारनेच होत आहे. तुम्हाला आठवत असेल न्यू इयर 1 जानेवारीला झाला होता, तो देखील गुरुवारच होता. त्यानंतर गुढीपाडवा देखील गुरुवारच होता आणि आज श्रावण महिन्याची सुरुवात देखील गुरुवारनेच झाली आहे. नमस्कार, मी रंजना. लाईफ ऑफ ब्राह्मण सोनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणाली, जसं श्रावण सुरू होतो आमच्याकडे लगबग सुरू होते सणावारांची. तर आता मी सुरू करत आहे श्रावण सिरीज. यामध्ये मी तुम्हाला माझ्याकडचे सगळे जे सणवार आम्ही केले जातं, नैवेद्य वगैरे काय केले जातं, हे सगळंच मी तुम्हाला त्या मिनी ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. आणि जर तुम्हाला ते व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि तसंच पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करायलाही विसरू नका. तर आजपासून श्रावण महिना सुरू झाला आहे आणि उद्या आहे पहिला श्रावणी शुक्रवार. तर प्रत्येक श्रावणी शुक्रवारी आमच्याकडे जरा जिवंतिका म्हणजेच ज्योती मातेची पूजा केली जाते. ह्या पूजेचा विधी काय, त्याचे नियम काय किंवा ही पूजा कोणी करावे हे सर्व बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर ही पूजा करायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेन. तर सकाळची सर्व कामे आटपून डबा वगैरे देऊन ह्यांना पाठवलं ऑफिसला आणि त्यानंतर मी लागले माझ्या कामाला. तर या मिनी ब्लॉग्समध्ये मी माझं डेली रुटीन देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी वर्क फ्रॉम होम करते आणि माझे श्रावण महिन्यामध्ये थोडीशी गडबड असते. जसं की सणवार सुरू होतात, इकडे ऑफिस असतं, हे सगळं घरातलं कामं किंवा ऑफिसची कामं हे सगळं मॅनेज करायचं असतं. तर हे सगळं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. साईड बाय साईड घरातली कामं करता करता मी ऑफिसचंही काम हँडल करते. कधी मीटिंग्स असतात, कधी कॉल्स असतात, तर मग मी ते साईड बाय साईड मॅनेज करते. जर कोणी प्रायोरिटी टास्क असेल तर पहिलं ते फिनिश करते आणि ते मी घरातली कामं करते. तर अशा प्रकारे मी सगळं मॅनेज करते. आणि मेन म्हणजे मी माझं पहिलं घरातली कामं आणि त्याच्यानंतर ऑफिसची प्रायोरिटी कामं करूनच देवपूजा करते. असं नाही की मला उठल्या उठल्या देवपूजा करायची सवय आहे. त्यामुळे मी माझं रुटीन बघूनच सगळ्या गोष्टी करते. आणि तुम्हाला जर जरा जिवंतिका म्हणजे ज्योती मातेची पूजा कशी करावी हे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.